होतो आठवीत मनी पेटली शेदनी येणे काळे विठला 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 महायोग पीठे दटी भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया ज्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरुजे दे नमस्कार होण्याता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले चिदम तम समाधिस्थ मूर्तिम नमामि गंगा गिरियोगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्मस्वरूपम मनोजो मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची विठ्ठल सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजी सर्व काळ होतो आठवीत मनी पिटली शेदनी येणे काळी प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सद्गुरूच्या आणि आपल्या जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा थोडासा आपल्या अपेक्षित असणाऱ्या फळाच्या प्राप्तीचं साधन व्यक्त करणार आहे. कशामुळे झालं, माझ्या इच्छेत काय होतं, माझ्या मनात काय होतं आणि मला ते कशामुळे प्राप्त झालं त्याचं वर्णन करणार आहे. आता आणि प्राप्त झाल्यानंतर पुढची काय अवस्था आली तिन्ही विभाग याच्यामध्ये व्यक्त केले. विठाला या अभंगावर काही बोलण्यापूर्वी आजचा प्रसंग श्री क्षेत्र गाडे वस्ती डोकनांदूर या ठिकाणी आज आपण ज्या निमित्ताने चिंतना करता एकत्रित जमलो आहोत त्या कैलासवासी मातोश्री गंगा भागीरथी इंद्रायणीबाई भाऊसाहेब पाटील गाडे या आजीचं आज काय आहे, श्राद्ध आहे, वर्ष श्राद्ध आहे. त्यांच्या परिवारातील त्यांचे पुतणी अर्थात बाळासाहेब सूर्यभान पाटील गाडे किंवा त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब रामनाथ भाऊसाहेब, नवनाथ भाऊसाहेब, त्याचप्रमाणे साखराबाई भाऊसाहेब पाटील खरमाळे कन्या आणि गयाबाई नानासाहेब पाटील गाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्षाचा निमित्त आज या ठिकाणी उपस्थित सर्व बसी मंडळ आमचे या गावाच्या बाबतीमध्ये बरं का केशव महाराज, मला थोडंसं बोला वाटतं. गाव छोटं आहे, गाडी वस्ती म्हणजे फार नाही, गाव डोकनांदूर सुद्धा फार मोठं गाव नाही, पण गाव लय चतुर आहे, अति चतुर गाव आहे. या गावानं या गावचे पोरं कोण कोणीकडे कोणीकडे पण जेणेकरून गावाचं भलं होईल अशा मार्गात पाठवलेलं आहे. पैकी एक वादवा टाळा बरं आहे, एक नंबर. राजकारणातून आपल्याला हे रोड आणायचे. कसे रोड होते पहिले, मी जवळजवळ 83-84 पासून या भागात येतोय. कसे रस्ते होते, चालता येत नव्हतं. परंतु आमचे आदरणीय विनायक बाबा गाव म्हणतो ना हुशार आहे, एक पोरगा तिकडे घातला नेऊन पुढं राजकारणात, जा त्या पुढाऱ्याला भेटा, आणा एवढं काम गावाकरता. रोड आणले मस्त. आता पार तिथून इथपर्यंत चांगला रोड झाला, पुढे पण बराच लांब झाला, मला वाटतं असा असतो हिंगोनीपर्यंत झाला. वा, पूर्ण रोड झाला चांगला. एक काम इकडून चांगलं करायचं, दुसरं काम ते सगळं बाकी घरातल्या सगळ्या वस्तू चांगल्या असतील पण पोरं जर धड नसले तर काय करायचं. म्हणून पोरं धड राहण्याकरता 2 माणसं सोडून दिले, एक नाही 2 सोडले. कोण? हरिभक्ती पारायण अमोल महाराज गाडे आणि हरिभक्ती पारायण उत्तम महाराज. हे 2 डोळे या डोकनांदूर वस्तीचे बरं का.
2 डोळे आणि ज्याला 2 डोळे धडे ना त्याचं कुठंच काही अशा प्रकारचं होत नाही. एका डोळ्या नाही दिसलं एका डोळ्यात दिसत ना. आज एक डोळा गैरहजर, एका डोळ्याला काय झालं पण एक डोळा आहे ना, एका डोळ्याने सगळं दिसतं ना. आता माझा पॅरालिसिसमुळे एक डोळा थोडा खराब आहे डावा, पण ओझे डोळे मला तुम्हाला सांग तुम्ही तुम्हाला पाहतो ना मी, चांगलं दिसतंय मला. तुम्हाला शेखर भाऊ किशोर भाऊ तुम्हालाही पाहतोय का. तुषार ते नावच गोंधळवतो. एकदा लग्न करावं लागत, मग लग्न झालं का मग बरोबर ध्यानात राहील. चला असतो तुषार का किशोर, तुषार तुषार सोड देत नाही ते आपल्यावर काही तर काय करावं कसं काय ध्यानात राहते. तेव्हा असतो हे गाव मोठं हुशार आहे बरं का. जुन्या वस्ती छोटीशी मान्यालयाची गाडे वस्ती आहे, परंतु माणसं खूप हुशार. कोणती गोष्ट असली ना आणि करावी का करू नये. अरे देवानं जर आपल्या मुलवाला दिलेत, त्या मुलांना योग्य संस्कार लावून जर चांगल्या मार्ग लावले जेणेकरून गावाचं भलं होत असेल, वाईट काय त्याच्यामध्ये काय वाईट आहे सांग बरं. मला असं वाटतं का कोणाला देवा मला 2 मुलं होऊ दे आणि दोन्ही मुलं 25-30 वर्ष झाले का, दोन्ही मुलाचे लग्न झाले का, दोन्ही मुलं मला रस्त्यामध्ये हाणावं असं कोणता बाबा अपेक्षा करतो. हातवर करा बरं. कोणता बाबा अपेक्षा करतो का मामा करतं का पेक्षा कोण नाही करीत महाराज. याचा अर्थ सगळ्याला वाटतं का आपलं चांगलं असावं, मुलं चांगली झाली पाहिजेत. मग मला सांगा 2 मुलं परमार्थात घातले, आता त्यांच्यावर जबाबदारी. इतकं सुंदर आहे ठिकाणी मंदिर होऊ घातलंय, होईल आज नाही उद्या होणारच इथे. मंदिर झालं म्हणजे पुन्हा परमार्थ काय करायचं. इथं काय पत्ते खेळायचे त्याच्यात काऊ गाडे वच कर काय करायचे पत्ते खेळायचे का सांगतो. त्याचा कुठे गेले तात्या, तुमचं घर जवळ आहे म्हणून तुमच्यावर जबाबदारी टाकतो. इथं बाकी काही चाललं तर मी तुमच्या घरी येऊन बस बरं का, उपोषणाला दाना ठेवा. इथं भजन चाललं पाहिजे, दररोज हरिपाठ झाला पाहिजे मारुतीच्या मंदिरामध्ये. ही जबाबदारी कोणाची. उत्तम महाराज आणि अमोल महाराज यांची जबाबदारी. पोरं तयार करायचे, पोरं आणायचे, एखादं कोणा व्यसन लागलं त्याला प्रवृत्त करायचं. इथं हरिपाठ चालू राहायला पाहिजे, हे महत्वाचं. पैसे द्यायला आहे ना मोठे मोठे आपले विनायक बाबा आहेत, ते आमचे दत्तूभाऊ आहेत. कसं काय तेवढं कांद्याचा व्यापार करतात ते 9 वर्ष लाख रुपये इथं हरिपाठाला काय अडचणी झाला का होतो. दादा तुम्हाला बोलतो मी, बाहेरच्या लोकांना नाही बोलणार. आज तुम्हाला करायला काय अडचण आहे, केलं पाहिजे. कोणाकरता करतो आपण कर्म, हे त्याच्याच करता केलं जातं का त्या कर्माचं आपल्याला काहीतरी फळ मिळालं पाहिजे. तो परमार्थातला असलं तरी संसारातलं तरी. विठाला संसार सुद्धा माणसं निष्फळ करत नाहीत. संसारे कर्म निष्फळ असू शकत नाही महाराज. त्याला कर्म आहे, त्या कर्माला फळ आहे. किंबहुना शास्त्राचं सांगतंय जो शब्द निघतो मुखातला त्या शब्दाचा काहीतरी परिणाम आहे, काहीतरी त्याचा प्रभाव आहे, त्याचं काहीतरी तात्पर्य आहे. त्या शब्दाच्या द्वारे आपल्याला काहीतरी फळप्राप्ती आहे. किंबहुना गीता एवढी मोठी आहे, महाभारत आहे. गीतेमध्ये महाभारत झालं, महाभारतातून गीता निर्माण झाली, पण त्या गीतेचा सिद्धांत एक असा वेगळा आहे. मला सांगा भगवान सांगतो अर्जुना कर्मणे वाधिकारष्टे मा फलेषु कदाचन. आपल्याला श्लोक पाठ आहे सगळ्यांच्या. मा फलेषु कदा मा फले मा कर्म फल येतुर्पूर मा ते संगोस्तो कर्मणी. कर्म कर पण कर्मफळाची अपेक्षा करू नको. सांगा कोण आहे असा माणूस जगामध्ये. मामा दुकान चालू आहे का चालू, पण आता मला माहित नाही बरं का चालू आहे का, चांगलं चालतं का. आता म्हातारपणी आता डोक्याला केस नाही राहिले, त्यांची माझी परिस्थिती सारखी झाली. दोघांची केस नाही तरी दुकान चालवावं लागतं. कशा करता संसार आहे महाराज. कर्म वाया जात, कर्माच्या पाठीमागे काहीतरी अपेक्षा असते. कर्म हे अपेक्षाशिवाय केलं जात नाही. किंवा कर्म घडतं ना ते कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ असा आहे संसार जर निष्फळ नाही तर परमार्थ निष्फळ कसा असेल सांगा. परमार्थ निष्फळ कसा असेल, परमार्थात कर्माचं फळ नाही काही असं कसं असेल महाराज. परमार्थाचं कर्म मी त्याला खिशात घालतो, तुम्ही घाला खिशात, बरं चालेल. तेव्हा तात्पर्य असं आहे कर्म हे जीवनामध्ये केलं जातं आणि त्या कर्माचं फळ आहे. भगवान सांगता अर्जुना कर्मण्य वाधिकारस्य, तू कर्माची चिंता करू नको. पण पुढं तेच सांगतो ना कर्म जर चुकलं तर काय होईल पुढं. या श्राद्धाच्या निमित्ताने आज तर्पण करायचे, आजीला आज तर्पण करून द्यायचे, पिंडदान करायचे. केलं असेल मुलांनी, अजून नातवंडांनी कोणत्यांनी केलं असेल, ते केलं जातं का. याचाच प्रश्न मारला त्यांनी. कर्म जर नाही केलं तर पुढं काय होईल.
कर्म करावं का न करावं, फळाची अपेक्षा ठेवून करावं का न करावं मला सांगा. अर्जुन म्हणतो देवा शंकरो नरकायैव कुलगणानाम कुलशेष पतंती पितरो ह्याच्यामृत पिंडोदक क्रिया. पिंडोदक क्रिया लुप्त म्हणजे ज्यांच्या पिंडदान क्रिया लुप्त झालेल्या आहे म्हणजे केल्या गेलेल्या नाही ती माणसं, गेलेली जी माणसं आहे ती जीव कोणते स्त्री पुरुष कोणी असो ते वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये सुखानं राहू शकत, खाली येऊन पुन्हा त्रास देतात. ते काय करतात, तुम्हाला त्रास असं नाही, संन्यासाला सुद्धा त्रास देतात बरं का मामा. संन्यासाला सुद्धा त्रास. या अण्णा जय हो कडे भाऊ या, तुम्ही आले का. आता आमच्याकडे वायरी ठीक आहे, आमच्या वायरी बिघडायला सगळ्या. विठाला आज मजा आहे बरं का. फक्त आता आपल्याला वेळ कमी आहे. तुम्ही म्हणाला 4 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत काही काळजी नाही. तात्पर्य असं आहे कर्म हे वाया जाणारं नाही आहे आणि कर्म करून कर्माची अपेक्षा न करता असं कर्म कोणी करत नाही. तुम्ही शेत पेरले की नाही, आता बोला ना शेतकरी तुम्ही भाऊ, तुम्ही सांगा ना शेत पेरले की नाही, कपास लावले की नाही, कसं करता. देवा माझ्या कपाशीवर सगळा लाल्या पडू दे, एक सुद्धा कैरी लागू दे नको आणि 1 किलोभर सुद्धा कपास निघू नको 5 एकरमध्ये असं म्हणतं कोणी. फळाच्या अपेक्षेवा प्रयोजनम अनुदिश्य वेद असं सांगतोय. प्रयोजनम अनुदिश्य न मंदोपि प्रवर्तते मंदा अपि न प्रवर्तते. अरे मंद माणूस मूर्ख माणूस सुद्धा त्या फळाची अपेक्षा ठेवा राहिल्या विना तो काम करू शकत नाही, फळामध्ये प्रवृत्त होत नाही. लहान पोरग आहे ना त्याला तुम्ही सांगा बाळ्या जाय रे द्या केशवबाबा दुकानावरून आपल्याला गायच्या पुडी घेऊन तुम्ही मला काय त्याचं सांगा. ते पोरग म्हणते मला एक चॉकलेट दिलं तर मी जातो नाही जात. म्हणजे त्याला सुद्धा त्या कर्माची फळाची अपेक्षा चॉकलेटची आहे महाराज. तसं तुम्ही आम्ही संसार करतो. आता राहिला मुद्दा दुसरा परमार्थाचा. परमार्थ करणं आणि त्या परमार्थाच्या फळाची अपेक्षा नाही असा आणि बिना फळाचा कोणी परमार्थ करत. तुकाराम महाराज म्हणतात कसं करता परमार्थ करतो आपण देवाच्या पिढी करता. आपलं नामस्मरण, आपली भक्ती, आपली उपासना हे लाखो रुपयाचे मंदिर बांधायचे. कसे करता बांधायचे, आपल्याला फायदा आहे त्याच्यापासून. काहीतरी आपल्याला अपेक्षा आहे, इथं मंदिर होईल, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, इथं हरिपाठ चालेल, इथून पुढं कीर्तन चालतील, वर तिथून परमार्थ होईल, संस्कार घरोघर पोचतील. याच्याकरता ना एवढा खर्च करायचा का गावाकडे जास्त पैसे आले म्हणून खर्च करायचा असं काही नाही. म्हणून महत्वाची भूमिका हे लक्षात ठेवा. आपण कोणतंही कर्म फुकट करत नाही. तुम्ही आता इथं बसले फुकट बसले का सांगा मला. फुकट बसले का इथं, टाळकरी उभे राहिले, फुकट उभे राहिले का. म्हणजे पैसे नाही मिळेल तुम्हाला पण जेवण मिळेल, वाटलं तर जेवण मिळेल. पण तुमच्या परमार्थाचं 2 तासाचं पुण्य नाही हो. तुम्हाला पुण्य मिळेल ना. पुण्य मिळाल्याशिवाय माणसं उभे राहत नाहीत, परमार्थ करत नाही. तुकाराम महाराज म्हणजे आमचं सगळा दिवसभराचा धंदा त्याचा करता आहे आम्हाला. भारत आमचा धंदा दुसरा नाहीच काय. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. हे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिनरजनी हाची धंदा आम्ही एवढा परमार्थ करतोय. आम्ही गेल्या आमच्या 8-10 पिढ्यापासून परमार्थ चालू आहे. पांडुरंगाची वारी चालू आहे. कशा करता वारी करतो आम्ही. वारी करण्याचा हेतूच आहे की त्या पांडुरंग परमात्म्याची आम्हाला भेट व्हावी, त्याचं दर्शन व्हावं, आमचं जीवन कृतार्थ व्हावं. याच्याकरता आपण काय करतो, परमार्थ करतो. आपल्याला फळाची अपेक्षा आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आयुष्यभर परमार्थ केला. तो कशा करता, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. हो माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वडिलाची, आमच्या वडिलाची सेवा करायची. कशा करता, तुझी चरण सेवा
आता मला दुसरं एक प्रमाण हवंय, तुझी चरण सेवा साधा वया ये पाहिजे. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म नाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. पूजन हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. पूजन संतांचे पूजन. तुकाराम महाराजांनी आपल्या अवताराचं स्पष्ट कार्य सांगितलं, आम्ही काय फुकट यायला तयार नाही. जा तुमचं, आम्हाला तुमचं काही घेणं नाही, आम्हाला तुमच्याकडे पण आम्हाला जे पाहिजे ते मिळालं तर येऊ आम्ही. एखादा महाराज आपल्या गावाला बोलायचा असेल तर फुकट बोलायचा का? फुकट बोलू नका, फुकट खाऊ घालू नका त्याला. कोणी महाराज असतो, माझ्यासारखा कोणी असू द्या, त्याच्या गुन्हा अगोदर दोनदा सेवा करून घ्या, मग खाऊ घाला. काही विठाला एखादा आला करा गावरान तुपाचा शिरा करा, पोळ्या करा, त्याच्यावर तूप टाका, सार करा, कुरड्या भजी करा, खायचा ओळसा शिवाय दे जनाला. आयशा तापशाला बोध काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे फळाच्या शिवाय कोणी कर्म करत नाही. मला हा सिद्धांत सांगायचा आहे. तुमच्या मनात काहीतरी अपेक्षा आहे, त्याच्याशिवाय तुम्ही कर्म करत नाही. तर तुकाराम महाराजही महाराज म्हणते, आम्ही गेल्या आमच्या 8-10 पिढ्यापासून फक्त एकच आमच्या जीवनात अपेक्षा आहे, परमार्थाची अपेक्षा आहे. परमार्थाकरता अपेक्षा आहे, परमार्थातली अपेक्षा आहे, परमार्थाची अपेक्षा आहे. कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस. हो यासाठी देवा, हो शेवट हासा, शेवटचा दिवस गोड व्हावा, हो शेवटचा दिवस गोड व्हावा. ह्यासाठी केला होता हसा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आज मजा आहे. आमचे कृष्ण महाराज आहे, अमोल महाराज आहे, भार्गव महाराज आहे, अजून बरेच आमची सगळे इथली गाडीवर सगळे काका साहेब आहेत, सुनील आबा आहेत. आणि आता आम्ही त्यांना आबा म्हणतो. आता काय म्हणायचंय? आबाच म्हणायचं, दुसरं काय म्हणायचं? सगळी मंडळी आमचे दिनकर भाऊ वगैरे सगळे बरं का. तात्पर्य असं आहे, सगळी मंडळी आज मजा आहे. याच्यासाठी केला होता. मला महत्व सांगायचं आहे. तुकाराम महाराज बाकीच्या गोष्टीला फार महत्व देणारे नाही महाराज. ते म्हणतात, अरे काय मोक्ष मोक्ष, काय करतात त्या मोक्षाला? कोण खातं त्या मोक्षाला? तो आमच्या गडोड्यामध्ये बांधून ठेवला आम्ही. तू अशी उघड गाठोडीस, आम्हाला त्याची काही घेणं नाही. तो आमच्या बायकेला आम्ही वाटितो असा मोक्ष. काय करतो आम्ही? मोक्ष वाटितो. दयाने घातली मुक्तीची गव्हाणी. पाईप हे केलं त्यांनी, पंक्ती उठवल्या मुक्तीच्या. कोणी या घेऊन जा मुक्ती. काय लागेल? मोक्ष. मोक्षाकरता धडपडणारे आम्ही नाही. आम्हाला फक्त भजन हवं आहे. आणि त्या भजनाचा परिणाम आमची अपेक्षा ही आहे का आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस चांगला व्हावा. याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा आम्हाला नाही. न लगे धन मुक्ती आणि संपदा आम्हाला काही पाहिजे नाही. तुमचं धन नको, तुमचं मोक्ष नको, आम्हाला संपत्ती नको, फक्त संत संग देई सदा संत संग,
देई सदा देई सदा संग. हो काय नको आम्हाला तुझं देवा. मोक्ष आहे. मोक्षाबद्दल ज्ञानोबराच्या ओळ्या सुद्धा आहेत. बाय पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती निघाला भक्तिमंती जगात आहेत. ज्ञानोबराय निघाले 15 दिवस 18 दिवस 15 आणि 18 दिवस आळंदीपासून आषाढ वद्य अष्टमीपासून तर आषाढ शुद्ध दशमीपर्यंत जे काही ते 18 दिवस पालखी चालते महाराज. काय त्याच्यामध्ये काय विचार केला कधी तुम्ही? अहो तुम्ही घरी किती थांबा तिथे गेल्यानंतर तुम्हाला ताण लागत नाही, भूक लागत नाही, थकवा तर अजिबात नाही बरं का मामा. तुम्ही जायला पाहिजे पण तुम्हाला काही घर सुट ना. आता गमून राहणे बोलतो तिथं काहीच कळत नाही मला कसं करतात. अहो ते ज्ञानोबा मोक्ष वाटीत फिरतात. तुम्हाला मोक्ष लागतो ना घ्या की लागेल तेवढा मोक्ष. तुकाराम महाराज ते आम्हाला अवघड नाही. आमचं भजन अवघड आहे. तुझी चरण सेवा साधा वया घेईन आम्ही जन्म याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आमचं मरण चांगलं झालं पाहिजे याच्याकरता आमचं पार मारतो. आम्ही दुसरं कसं करता रे. आम्हाला आता अलीकडच्या भाषेमध्ये जाऊन का मठमूठ बांधायचे नाही, मोठ्या गाड्या गोड्या घ्यायच्या नाही, मोरू त्या गाड्या गोड्या काय उद्या पेटवून द्या काही काही नाही. परंतु जीवनामध्ये भजन घडलं पाहिजे, जीवनामध्ये भक्ती घडली पाहिजे. आणि त्या जीवनात भक्ती घडली नाही तर महाराज नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे बाबुडी. अरे कुत्रे डुकर काय कमी आहेत का मग? त्या जीवनामध्ये येऊन जर भजन घडलं नाही सगळं करायचं ते केवळ भजना करता. आणि म्हणून ही अपेक्षा तुकाराम महाराजांच्या मनात होती बरं काय लक्षात ठेवा. आता कळलं का तुकाराम महाराजांची परमार्थाची अपेक्षा काय होती? आमचं जीवन चांगलं जावं. महाराज म्हणतात ती अपेक्षा माझी पूर्ण झाली. पण कशा करता महाराज म्हणतात जे चिंतन सुरुवातीपासून परमार्थ कळायला लागल्यापासून मला एकच वाटत होतं बाबा मला भगवंताचं चिंतन माझ्याकडून व्हावं, भजन माझ्याकडून व्हावं, संतांची संगती मला घडावी. हे घडण्याकरता असं चिंतन सारखं माझ्या मनामाने होतं. या अभंगाच्या घेतलेल्या दुसऱ्या चरणामध्ये सर्व काळ होत आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी. हो सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी. विठ्ठल सिधारी विठ्ठल सिधारी येणे काळे, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी. विठ्ठल सिधारी काळे, विठ्ठल सिधारी काळे, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी. तुकाराम महाराज म्हणतात एवढेच काळजी द्या मला. अपेक्षा ही होती याचं मी सारखं चिंतन करत होतो कधी असं होईल कधी असं होईल. ज्ञानोबा सांगतात परमार्थ करणाऱ्या माणसाच्या माळकऱ्याच्या परमार्थाला लागलेल्या माणसाच्या मनामध्ये एकच अपेक्षा पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात काही ये बिरडे पिटेल काही तो स्वामी भेटेल युगावनी वडील निमिषमानी असं वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज थोडं वेगळ्या भाषेत म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, हो काय कृपा करील नारायण, हे काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, करा समाधान चित्त
कर्म महाराज म्हणतात काय मी उद्धार पावेन हीच काळजी पाहिजे माणसाला. ही काळजी महाराजांच्या मनामध्ये होती. महाराज याच्याकरताच साधना करतो, याच्याकरता भजन, याच्याकरता वारी, याच्याकरता परमार्थ करतो. ते परमार्थ करण्याचा दुसरा काही हेतू नाही. आणि एक सांगू का, परमार्थामध्ये दुसरा हेतू असूही नाही. परमार्थामध्ये त्यावेळेला दुसरा हेतू येतो, देव सोडून दुसरा हेतू आला का तो परमार्थ वाया गेला. त्याच्यामध्ये अशी हानी, इकडं जीविताची हानी तर होतेच होते, म्हणजे संसारातलं शरीर संपतं सगळं, आणि तिकडं हातामध्ये काहीच मिळत नाही. महाराज दोन्हीकडून तुकाराम महाराज म्हणता मी चोर आहे, देवाना संसार तुका इकडे, कारण संसारातून बाजूला गेल्याशिवाय त्याची फळप्राप्ती होत नाही. आणि तिकडे जाऊन जर ते मिळालं नाही, इकडे नाही तिकडे नाही, त्याला म्हणतात आपल्याकडं दुसऱ्या धोबिका न घरकानं घाटका कोणत्याच कामाचं नाही. दुसरं त्याला मराठी काही म्हण नाही काय त्याने. तात्पर्य असे जाऊ द्या, मला महत्व सांगायचं कुणीकडे राहणार नाही असा उपयोग नाही. महाराज तुकाराम महाराज म्हणतात ही अपेक्षा माझ्या मनामध्ये म्हणून होती. सर्व काळ होतो आठवीत मनी पेटली शे धनी येणे काळी. ह्या काळ उद्याला आला, जीवनामध्ये माणसाचा काळ उद्याला यायला आणि येतो. प्रत्येकाचा काळ एक वेळेला उदयाला येतो. महाराज त्या काळाकरता काही वेळ जाऊ द्यावा लागतो, त्या काळाकरता काही परिश्रम करावे लागतात, त्या काळाकरता काही वाट पाहावी लागते. आणि तेवढं वाट पाहून तो काळ येतो ना, ती काळन ती वेळ एका ठिकाणी आली का जीवनाचा आनंद माणसाला मिळतो. विठ्ठल सोपं उदाहरण सांगू आपलं, तुमच्यातलं सांगतो. एक बाप मुलगा जन्माला आला, त्याच्याकडं मुलगा जन्माला आल्यापासून त्याला 2 वर्षांनी काय वर्षांनी शाळेत घालतात मला माहिती, पण शाळेत घातल्यापासून त्याला डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत दररोज नेणं आणणं त्याची सगळी व्यवस्था करतो. आणि मग एवढ्या दिवसाची काय 15-20 वर्ष काय त्याला लागतील तेवढे त्यांनी पुरवले, पाठपुरावा केला, त्या कर्मामध्ये सातत्य ठेवलं. परिणाम असाला एक दिवस आनंद आला का मुलगा डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊन बाबाकडे येतो. बाबा मी डॉक्टर झालो, बाबा मी इंजिनियर झालो, बाबा मी वकील झालो, बाबा मी काय झालो, जे झालो ते झालो. तात्पर्य असं आहे की हा दिवस कधी येतो, हा दिवस कधी येतो त्याच्याकरता त्यांनी परिश्रम केले, सातत्य ठेवलं. संसारामध्ये उगाच कपाशी 15-15 क्विंटल कपाशी निघत नाही, त्याच्याकरता गाडी वस्तीवर शिकावं लागतं. त्याच्याकरता गाड्या वस्तीतच शिकावं लागतं. इथली लोक अशी काही माणसं बरेच, मला नाव नाही सांगायचे कोणाचे, उगाचे म्हणजे आमचं वरण फुकट येते काय मला काय देणार नाही काय 10,000 रुपये. तेव्हा तात्पर्य विनोद भाग सोडून द्या. परिश्रम केल्याशिवाय कोणाला एक दिवस मग आनंद होतो. मग म्हणतो बा एवढी मेहनत केली ना, मग अशा प्रकारचा आता त्याचा आनंद झाला. महाराज तसं परमात्माचं सुद्धा असंच आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या पिढ्यानपिढ्या एवढीच अपेक्षा होती आमच्या जीवनामध्ये, फक्त की चांगलं जीवन जावं, देवाची प्राप्ती आम्हाला व्हावी, मानवी जीवन धन्य व्हावं अशी सारखी चिंता होतो. सर्व काळ होतो आठवीत मनी पेटली शेदनी येणे काळे. त्या परमार्थाचं सातत्य आमचं आज कामाला आलं, आणि आज आम्हाला आलं ते आम्हाला साध्य अपेक्षित होतं. त्या साध्याचं साधन भेटलं, संतांचे पाय मिळाले, संत मिळाले, संत भेटले, संतांच्या पायावर आम्ही मिठी मारली, डोकं ठेवलं, आणि त्याचा परिणाम काय झाला, जगातली सगळी सुख, सगळ्या सुखामध्ये मोक्ष सुख आलं, मुक्ती आली, सगळं आलं. तुमचं घर प्रपंचातच सगळे सुख आले झाले, पैसा काय गोळे हे सगळं आलं त्याच्यामध्ये. पण ते सगळे जे सुख आहे, सगळे सुख आम्हाला फक्त संतांच्या पायाजवळ मिळाले. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सर्व सुख येथे जीवन, सर्व सुख येथे जीवन, सर्व सुख येथे जीवन, सर्व सुख येथे जीवन, सर्व सुख
प्रमाणे सर्व काळ हो आठविता सर्व काळ हो आठविता सर्व काळ हो आठविता सर्व काळ महाराज म्हणलं माझा काळ योग्य आला, वेळ योग्य आली. परिणाम काय झाला? संत भेटले, संतांच्या पायाला मीटिंग भरली आणि संतांच्या पायाला त्या दिवशी तुमचे डोकं संतांच्या पायाजवळ जाईन का तो दिवस तुमच्या दृष्टीनं महत्वाचा आनंदाचा प्रकारचा आहे. कारण महाराज म्हणतात मला आज संतांच्या पायावर माझं डोकं ठेवल्यामुळं मला सर्व सुखे आजी आजच्या दिवसाला फार महत्व आहे. आज शब्दाला अति महत्व आहे. कारण आजपर्यंत केलेल्या परमार्थाचं फळ मला आज मिळालं. उदाहरणार्थ मी शास्त्री झालो, आचार्य झालो, संन्यासी झालो, आज मला त्याचं फळ मिळालं असं म्हणायला काय करतं. कीर्तन करता यायला लागलं ना. आता कीर्तनकार झालो म्हणजे आज मला फळ मिळालं. कशा करता कीर्तनकार झालो याचा अर्थ असा महाराज आपण जे कर्म करतो त्या कर्माचं एक दिवस फळ येतं. कशा करता ते फळ मिळण्याकरता माणसांना काय करावं महाराज म्हणतात मला संतांची भेट झाली, संतांच्या पायावर डोकं ठेवलं. तुम्हाला सांगू का जरा आपल्या व्यावहारिक भाषेत देऊ का कीर्तनाची भाषा बदलून ठेवून आज एवढं तुम्ही आनंदाने बसलात नाही इथं याचं कारण काय माहिती आहे? कारण काय माहिती आहे का तुम्हाला? आलं का ध्यानात तुमच्याकडे? नाही आलं सांगू. ह्या जागेवर तुम्ही आज बसलात इथं अनेक वर्ष ब्रह्मलिंग गुरु ज्ञानगिरी महाराजांचे कीर्तन झालेत. ही जागा त्यांच्या नामस्मरणाने आवाजाने ध्वनीने पावन झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला इथं आनंद वाटतोय महाराज. हे त्यांचा प्रभाव आहे महाराज. हे विसरू नका आपण. हे विसरायचं काही कारण नाही. म्हणून त्यांच्यामुळं तो कारण महाराज म्हणतात मला संतांची पाय भेटले म्हणून आनंद झाला, सर्व सुख प्राप्त झालं. संतांच्या जवळ जाल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडणार. खाणे लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान, पुढं अरे सांगा ना बसलेले ह्याला तर पाठच राहतं. पण तुम्ही सांगायचा ना दरवर्षी आपण सप्ताह करतो ना. आपलं ब्रीदवाक्य येते का गंगागिरी महाराज परंपरेचं काय ब्रीदवाक्य प्रत्येकाच्या डोक्यात पाहिजे. आपलं काय ब्रीदवाक्य आहे? भारताचं ब्रीदवाक्य काय सांगता येईल कोणाला? कोणी सांगितलं? कोणती जावई? नपवडी जावई नाही का? हुशारच म्हणून आम्ही जावाई करून घेतले. येडेपुढे जावाई नाही करीत. पोचलो आम्ही येडेपुढे जावाई करून काही जावाई करून पोचलो आम्ही. आता नाही नाव सांगितलं जाऊ. विठाला विठाला तात्पर्य असे महाराज ब्रीदवाक्य असतं. भगवद्गीतेचं ब्रीदवाक्य तुम्हाला सांगून जातो. भगवद्गीतेचं एक ब्रीदवाक्य आहे. ते वाक्य तुम्ही तुमच्या आपण लिहितो ना ओम नमः शिवाय वयावर येतं डोकं. आता दिवाळीलाच पुढं दिवाळी नवीन वया घेतल्या की काय लिहिताल तिथं तुम्ही लिहिता की नाही? काहीतरी लिहितं ना. एक गीतेचं ब्रीदवाक्य लिहा. गीतेचं ब्रीदवाक्य काय? सर्वभूत हिते रता हा हे ब्रीदवाक्य आहे. विठाल तसं संतांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यामुळे आपल्याला आपलं ब्रीदवाक्य कळालं. लेणे को तुम्ही थांबा. लेणे को असं, देणे को तरणे को काय अभिमान, तरणे को अभिमान, डुबणे को लिंता असं नाही बरं का. तरणे को लिंदा, लिंदा असेल तो तरुण जाईल महाराज. एकच दिला तरले जे सर्व भावे बाकीचे ते जे गेले ना मोठ्या बरोबर 25 ओळ आहे दैवी हेशा गुणमयी या श्लोकावरच्या ओळ आहे. एकच दिला तर तुम्हाला सोपे सांगू का? महापुरे तुमच्या पाठी सगळ्याच्या महापुरे झाडे तेथे लवाळे वाजती. कारण ते वाकलं गेलं पाणी निघून सगळं पुन्हा टाईट. पण वाकला नाही ना नेलं उचलून. हो अशी परिस्थिती महाराज. तात्पर्य असं मला एवढं सांगायचं आहे का हे संतांच्या मुळे घडतं. सुतूर गंगागिरी महाराज गुरु नारायणी महाराजांच्या माध्यमातून हे तुम्हाला आम्हाला मिळालं तोच आनंद आहे ना. म्हणून इथे तुकाराम महाराज मदत मला अपेक्षा होती सर्व सुखाची आणि ती संतांच्या पायावर पडल्यामुळं पायावर डोकं ठेवल्यामुळं सर्व सुखे आजी येथेची ओळली
संतांची देखील चरणांबुजे किंवा त्याला उलट करा, संतांची देखील चरणांबुजे. म्हणून सर्व सुखे आजी येथे जुळली. जिथं पाय तिथे सुख. हे काय, याला काय म्हणतात, काय म्हणायचं याला, इंग्रजीमध्ये शब्द आहे एक, असं एक सूत्र आहे का जिथे पाय आहे तिथे सुख आहे. संतांचे पाय तिथे आहे तिथे सुख आहे, जिथे पाय नाही तिथे सुख नाही. विठाल म्हणून तुम्हाला सुख पाहिजे का, मग संतांचे पाय गाठा, संतांचे पाय धरा. संतांचे पाय धरले का मग काय सुख आहे. तुकाराम महाराजांचा माझा अनुभव आहे. गेल्या अनेक पिढ्यानपिढ्याची माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा होती का मला त्या भगवंताचं भेट व्हावी, दर्शन व्हावं. पण ते घडलं कशामुळं, योग्य काळाला, आणि मला संतांचं दर्शन झालं. त्यामुळे सर्व सुखे आजी येथेची ओळली. संतांची देखील चरणांबुजे. संतांचे पाय पाहिल्यामुळं आज मला जीवनातला आनंद, सर्वोच्च आनंद भेटला मला. आता मला सुखाबद्दल बोला. सर्व सुख मराठी व्याकरणामध्ये सर्व शब्द हा नित्य बहुवचनांत आहे. कळल का? सर्व शब्द हा अनित्य काय, सर्व म्हटल्यानंतर एक का दोन, कहो बाबा, सर्व म्हटल्यानंतर एक का दोन, नाही एक दोन नाही, एक वचन वेगळं, हा एक वचन, हे दोघे द्विवचन, आणि हे सर्व अनेक वचन, बहुवचन, त्याला बहुवचन म्हणतात. तसा सर्व शब्द हा नित्य बहुवचन, कायम बहुवचन, तो बहुवचनाच्या ठिकाणीच वापरला जातो. सर्व सुख म्हणजे कोणते कोणते सुख, भौतिक सुख, प्रापंचिक सुख, वैषयिक सुख आणि पारमार्थिक सुख, चार प्रकार करतो वेगवेगळे. भौतिक सुख तेव्हा आम्हाला जी अपेक्षा असते, कोणाला वाटतं बंगला, कोणाला वाटतं गाडी त्याला गाडी, कोणाला वाटतं बंगला त्याला बंगला, कोणाला वाटतं जमीन त्याला जमीन, कोणाला वाटतं दुकान त्याला दुकान, कोणाला वाटतं पोराला मोठी नोकरी त्याला नोकरी. हे भौतिक सुख किंवा त्याला व्यावहारिक सुख म्हणा. काही माणसाला पारमार्थिक सुखाची अपेक्षा, काही माणसाला भौतिक सुखामध्ये 5 प्रकार आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 सुखामध्ये 5 जीव अटकलेले. शब्दामध्ये हरिण अटकलं, स्पर्शामध्ये हाती अटकला, स्पर्श रूपामध्ये तो दिव्यावर झडप मारणारा किडा तो अटकला. मौन्या नंबराच्या ओ आहे सगळ्या, आता सांगून वेळ नाही घेत. आणि शब्द रूप, रसामध्ये जिभेची चव, त्या रसामध्ये अटकला तो मासा अटकला, आणि गंधामध्ये तो भोंगा अटकला. हे 5 जीव 5 विषयामध्ये गेले, आणि ते 5 विषय माणसाकडे. माणसाला शब्दही गोड आवडतो, रूपही आवडतं, स्पर्शही आवडतो, हो ना. बसायला नसलं का काय राव, खाली बसायला सुद्धा नाही टाकलं तुम्ही काही का. आम्हाला गेलो तर आम्हाला बाजूवर बसवलं, पण सतरंजी सुद्धा टाकली नाही तर बाजूवर. गादी बी तर लांब झाली, पण सतरंजी सुद्धा नाही ना. म्हणजे माणसाला नरम आवडतो, रस आवडतो. जेवायला काय केलं, काय म्हणजे पिठलं भाकरी केलं, आणि म्हणजे माणसाला चांगलं आवडतं ना. जेवायला आली तू सर भाऊकडे कधी जायची पाळी, तर काय केलं म्हणजे काय नाही, पिठलं भाकरी. आमच्या मराठवाड्याच्या भाषा होऊन जातात, तुम्ही मराठवाड्यातच आहे, पण आता पण तिकडच्या भाषा थोडं खाली गाठाळ पिठलं आणि पिठाळ भाकर. कळलं का तुम्हाला? आता त्याला गावठी शब्द वापरतो पैसा म्हणून, विनोद म्हणून. गाठीचं पिठलं म्हणजे पिठलं हाडताना त्या सगळ्या गाठी झाल्या, गोळे झाले. गाठ म्हणजे गोळे झाले, आणि पिठाळ भाकर बाट भाजलीच नाही. त्याला म्हणणे दुसरं सांगू का अजून, आई भगवतीन बाप मारुती. कळंग आता बाजरीची हिरवी भाकर म्हणजे आई भगवती, हिरवीगार हिरो पातळ दिसलेली देवी, हिरवीगार भाकर, आणि बाप मारुती म्हणजे वल लाल वाटलेला चटणीचा गोळा. आई भगवतीन बाप मारुती असं जेवणाचा मजा वाटणार नाही का? म्हटले बाबा आमच्याकडे येते खा बा. नाही, हे आपल्याला आवडतं महाराज. हे 5 विषय हे सुख आहे. चांगलं खायला मिळालं तर जिभेला बरं वाटतं, वाईट खायला मिळालं तर जिभेला आवडत नाही, माणूस नाराज होतो. हे स्वभाव या आपणच नाही, जनावर सुद्धा याच्यामध्ये रस एक आनंद घेतात महाराज. जनावर त्याला पेन टाका, वाळेला कडबा टाका, त्याच्यामध्ये तू खाण्याचा आनंद आहे. तात्पर्य असं आहे, हे 5 विषय सुख आहे. सगळे सुख आहेत, अनेक प्रकारे सुखाचे इतके प्रकार आहेत. सुखाचे प्रकार जे काढीत राहिलो आपण तर दिवस जाईल आपला. हे सगळ्या सुखा सगळे सुख म्हणतात. कुठं सापडले? संतांची पाय पाहिल्या तिथं सापडले म्हणते आम्हाला. म्हणून सर्व सुखे आजी येथेची ओळली, कधी संतांची देखील चरणांबुजे. आणि हेच आमच्या मानामध्ये होतं. आणि आता फळप्राप्ती. हे फळप्राप्ती झाल्यानंतर हे पा, आता जरा मी खेड्यातलं बोलतो, जरा घरच्या सारखं.
पोरग ऐकतच नाही. काय करावं, बरंच झालंय. गावात गेलं तर मारुती मंदिरामध्ये बसतो बरं का हरिभाऊ. तुम्हाला तर पोर बारी बारीक म्हणून सांगतो. आमचे अमोल महाराज सगळे तुम्हाला तिघ महाराज मंडळी सांगतो. बारीक बारीक पोर आहे म्हणून सांगतो. पोरग काय करा बाबा, पोरग गावात गेलं ऐकतच नाही, ऐकतच नाही. मग आता काय करायचं, मला नाही का माहिती कोणाला, माझ्याकडून ऐकायचे का? तुम्हाला माहितीच नाही, असं काहीच माहिती नाही. तुम्ही संसारच नाही असं काय हे सन्यासी मी संसार अशी गंमत बदलली नाही. तुम्हाला पोरगा ऐकत नाही ना, मग काय भाजा त्याला टाका पेंड्या, नाहीतर काय नाही काट्या कोट्या आणा त्याला भाजून टाका येतात. भाजला का बरोबर चिमटीत बसतं ते त्याची टाप नाही, पुढे जात नाही. हो आम्ही याला किती काय म्हणतो, येत नाही. महाराज विचारावं लागल, हो महाराज परवानगी नाही भेटत. हो तुषार तुला माहिती नाही अजून, थांब जरा. तात्पर्य असं आहे महाराज. आणि हे कसं करता, माणूस इथं विषयामध्ये अटकतो. तो कारण महाराज म्हणता आता फळप्राप्ती झाली. फळप्राप्ती झाली का माणसाला त्याचा अनुभव, आपल्या त्याचं जीवन किंवा त्याचं शरीर, त्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं प्रफुल्लित होत असतं. विषयाची प्राप्ती झाली का जीव आनंदित होत असतो. थोडा वेगळ्या भाषेत सांगतो, विषयाची प्राप्ती झाली का जीव तेच पोरं, मग 2-4 पोरं चायला का रे, मी त्या भाषेत बोलतो का मुद्दाम, चायला का रे तू आता आपल्याकडे येत नाही, बसत नाही. तो म्हणतो अरे ये मी का तुमच्या काय तुमच्या मोकळा राहिलो का, मला धागे बाबा पाठीमागं घरी जावं लागत नाही, तर ती बायको बोंबलं माझ्या नावानी. अलग लक्षात माझं बोलणं, मी स्पष्ट बोलतोय आपल्या घरच्या माणसं म्हणून. तात्पर्य असं का त्याला आता त्याच्या सुखाचा आनंद मिळायला लागला. तुकाराम महाराज म्हणतात हाताला बोलण्याचं काम नाही, हाताला आपोआप निघून जातो, याच्या नादी लागत नाही, तो निघून जातो. कारण तो आता संसाराचा आनंद त्याला मिळायला लागला. तसं तुकाराम महाराज म्हणतात संतांची चरणामुज पाहिली, त्यामुळं जी अपेक्षा माझ्या मनामध्ये होती सर्व काळ होतो आठवित म्हणी, ती आज माझी संतांच्या पायामुळं पूर्ण झाली. सर्व काळ होतो आठवित म्हणी, पेटली शिदे येणे काळी सर्व सुखाची येते चिवळली. याच्यामुळं माझं मन समाधान झालं, माझं चित्त समाधान झालं. माझ्या चित्तामध्ये आता कुठली हळहळ राहिली नाही शेवटच्या क्षणी. तुका म्हणे वाचा राही मुठीत, तुका म्हणे वाचा राही मुठीत, तुका म्हणे वाचा राहिली मुठीत, तुका म्हणे वाचा राहिली पुढे धाराचित समाधान सर्व काळ होतो आठवित मनी, सर्व काळ होतो आठवित मनी. पुढे धाराचित समाधान सर्व काळ होतो आठवित मनी, सर्व काळ होतो आठवित मनी. से धनी काळे विठ्ठली से विठ्ठली से भेटली से
धनिये पिचली से पिटली से धनिये काळे ना पिटली सीता पिटली सीता पिटली सीधनिये काळे पिटली सीधनिये काळे सर्व काल होतो आठवी समय सर्व काल होतो आठवी तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत बोलणं बंद होतं तिथं. महाराज म्हणतात ज्या फळाची मला प्राप्ती झाली आता बोलायचं काही काम. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, शास्त्रामधलं उदाहरण आहे. ज्या माणसानं साखर खाल्ली पण तो माणूस ज्यानं खाल्ली तो मुक आहे. आता त्याला साखरेची गोडी लागली का नाही, साखर गोड आहे कळालं का नाही, मग तुम्ही मला उत्तर द्यायचे बसल्या लोकांनी. साखर गोड आहे त्याला कळालं का नाही, पण त्याला सांगता येईल का काय त्याच्या अंतःकरणात अनुभव आला पण अनुभव सांगता येत. तसं काही वेळेला माणसाला कळतं अनुभवाला येतं पण बोलता येत नाही. एक मोठा उदाहरण आहे. ध्रुव आपल्या सावत्र आईनं 5 मिनिटं आठवत घ्यायचं का नाही बरं आहे वातावरण. ते जरा मावा बिवा पडला का मग घेऊ उडकून फवारा मारायला बरं राहील ना. तेव्हा तात्पर्य असं आहे, ज्या वेळेला ध्रुवाचं मी आपल्याला उदाहरण सांगत होतो का, त्यावेळेला ध्रुवाला सावत्र आईनं सांगितलं आणि सावत्र आईनं सांगितल्यानंतर ध्रुव रानात गेला. महाराज रानात गेला, जंगलामध्ये गेला. कोण मला सांगणार भेटेल, कोण मला सांगणार भेटेल. नारद भेटले आणि मग नारद भेटल्यानंतर नारदाने पाहिलं वा वा काय पोरगा आहे, तेज चेहऱ्यावर. अहो तेज क्षत्रिय नाम क्षत्रियाचा मुलगा दिसतोय, तेज आहे त्याच्या चेहऱ्यावर. कुठे इकडे जंगलामध्ये आला त्याला विचारावं म्हणून नारदाच्या जवळ गेले. जवळ गेल्यानंतर नारदाने विचारलं बाळा कोण आहे तू. तो म्हटला हेच मला जाणून घ्यायचं आहे, मी कोण आहे याच माणसाला मला जाणून घ्यायचे, याच्याकरता मी इथं आलोय. म्हणून आता मला त्या देवाची जे जाणले असताना काही जाणावं लागत नाही त्याची प्राप्ती कशी काय होणार. पुढं काय झालं, त्याला बराच प्रयत्न केला. अरे सांगितलं का सोपं आहे का बाबा, परमार्थ नोये लेकुराच्या गोष्टी, परस्पराचं काम नाही. अरे बघ तू त्या नाजूक दिसतो, राजघराण्यातला आहे, तू जाय घरी आता. आणि आता तो थोडा मोठा झाला का, आता आमच्याकडे गमत सांगतो मला. आता लोक 2-8 वर्षाचं पोरग थोडं आता लहानपणी संस्कार असतात. पोरग टाळ वाजतं, विठ्ठल विठ्ठल म्हणतं, एखादा गणपती बाप्पाचा श्लोक म्हणतं. मग तेवढं आमच्याकडे आले का बाबा याला श्लोक येतो, याला राव देतो म्हणजे. अरे इतकं लहान आम्ही कसं सांभाळू, उद्या त्याला शी आहे शू आहे सगळ्या गोष्टी कोणी करायचं, ते आईने करायचं. आईकडे जबाबदारी आहे, आमच्याकडे नाही. महाराज आम्ही त्याला सांगतो आताच नाही, थोडा मोठा हो. आणि मग नारदा सांगितलं तू आता जा,
हे बघ हजारो वर्षापासून ऋषी मुनी तपश्चर्या करायला लागले, त्यांना अजून देवाचं दर्शन आहे, तुला कुठं देवाचं दर्शन आहे? एवढा एवढा तो बारीक 5 वर्षाचा मुलगा आहे. पोरग जरा विचित्र होतं, ते पोरग खतरनाक होतं. पोरा सांगितलं, बाबा तुम्हाला सांगतं तर काही देवाबद्दल सांगतं तर सांगा, जा बरं इकडे पुढं टोकणावरून इकडे बाबुळगावरून जा तिकडे पुढं चांगलं पुंताम्याला रस्ता जातो तिकडे शिर्डी जा, कुठे जा तिकडे, इथं थांबूच नका तुम्ही, जा म्हणले निघून. त्यांना वाटलं पोरगा योग्य दिसतो बरं का. शेवटी त्यांनी सांगितलं, बाबा तुला आता खरंच तुला मला वाटते का तुला त्या देवाच्या प्राप्तीची गरज वाटते? आणि मग त्याला सांगितलं, जा यमुनेच्या काठावर जा, त्या टिल्यावर जा, म्हणजे त्या टेकड्यावर जा आणि तिथं ह्या मंत्राचा जाप कर, ओम नमो भगवती वासुदेवाय. 12 अक्षराचा मंत्र त्याला दिला. गेलं ते पोरग. तिथं गेल्यानंतर एका पायावर उभं राहिलं. पहा बरं का, एका पायावर उभं राहिलं. त्यांनी जप करायला सुरुवात केली. पहिल्या त्यांनी मनानंच व्रत घेतलं, असं व्रत ठेवलं का आता अशी 5 महिने साधना करायची, पण एका महिन्यात काय काय करायचं. पहिल्या महिन्यामध्ये काय केलं त्यांनी, 3 दिवसातून एकदा फळफुळं खायचे. ध्यानात ठेवा, एकादशी करणारे आली उद्या एकादशी, आपण एकादशी करतो 3 दिवसातून एकदा खायचं, पुन्हा 3 दिवस काही खायचं. त्रिरात्रांते कपित्त बदराशन. 3 दिवसातून एकदा खायचं, 3 दिवस पुन्हा काही खायचं नाही, असं उभं राहून साधना करायची. बरं गेला 1 महिना असं करतात. पोरग ते वळून जायला लागलं, पण साधनेची ताकद त्याच्यामध्ये यायला लागली. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याने काय केलं, तो म्हटलं आता पहिल्यांदा 3 दिवस राहिले, आता 6 दिवस. षष्ठे हनी दुसरा द्वितीयम चानयम मासम. षष्ठे आणि दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसातून एकादशी करणारे. ध्यानात ठेवा, 6 दिवसातून एकदा. पोरग किती दिवसाचं आहे? 5 वर्षाचं. कोणाचं पोरग आहे? राजाचं पोरग आहे ते. 5 दिवसाचं पोरग 6 दिवस कानी पहिल्या 3 महिन्यामध्ये 3 दिवसातून एकदा फळं खाल्ले. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसातून एकदा फक्त झाडाची पानं खायचा. पुन्हा 6 दिवस एकदा खायचे, परत 6 दिवस काही खायचं नाही. बघा पुढं द्वादशम तृतीयम चानयन मासम. तृतीय म्हणजे तिसरा महिना लागला. तिसऱ्या महिन्यामध्ये 12 दिवसातून एकदा फक्त पाणी प्यायचं. उपवास करणारे. गेली मागची एकादशी निर्जला. कोणती एकादशी होती मागची? तुषार भाऊ, निर्जला, जलरहित. पाणी सुद्धा प्यायचं नाही. मग काय प्यायचं? दूध. अरे बाप, दूधही नाही, पाणी नाही तर दूध कुठं आलं? काही नाही प्यायचं. माता शीख एकादशी आहे. त्यानं 12 दिवसातून एकदा फक्त पाणी प्यायचं महाराज. आणि अशा प्रकारे त्यांनी 1 महिना केला. 12 दिवसातून एकदा. पुढं लागला 4था महिना, आणि 4थ्या महिन्यामध्ये त्यांनी व्रत घेतलं. आता काय करायचं म्हणे, या महिन्यामध्ये 24 दिवसातून एकदा फक्त हवा प्यायची. हवा खायची. आता हवा कशी खातात? आपल्या डॉक्टर मोठा श्वास घ्या, घेतो ना आपण असं, हा करा म्हणजे पोटात हवा भरणं. हवा भरली का तसंच राहायचं पुन्हा किती दिवस? 24 दिवस. महाराज ज्यावेळेला असं त्यांनी हवा बंद केली ना, संपूर्ण विश्वातली हवा, त्याची ताकदच एवढी झाली भजनाची. सगळ्या विश्वातली हवा त्यांनी कोंडली, आणि आपल्याला हवाच नाही राहिली बाकी जीवांना. आता आपल्याला हवा नसल्यावर कसं होईन हो भाऊ? हवा नसल्यावर कसं होईन आपल्याला? सांगा तुम्ही. 5 मिनिटं तुमची हवा बंद करा. फक्त माझं नाव सांगू नका, बाबाने सांगितलं होतं म्हणून. 5 मिनिटं बंद करून टाक. काय झालं तरी नाक तोंड बंद करायचं, सोडायचंच नाही. काय होईन हो? काय होईन? जातील ना वर. मंडपावर नाही, मंडपावरनी वर जातील. आपल्याला पुन्हा त्यांचं श्राद्ध घालावं लागेल. तात्पर्य असं आहे का? अशा प्रकारे ते प्राणरोधन केलं. आणि त्याच्यामुळे सगळे जीव ब्रह्मदेवाकडे, देवा वाचवा म्हणे आम्हाला. अहो प्राण नाही राहिला, वायू नाही, प्राणवायू राहिला नाही आम्हाला, आम्ही जगाव कशावर? तेव्हा म्हणते काय कुठून झालं म्हणे? काय ते झालं, सगळं प्राणवायू रोधन केलं गेलं, कोडल्या गेलं. आता प्राण मला मिळत नाही. मग देव आले. देवाने पाहिलं त्या हृदयामध्ये, अरे हाच येतो, हाच 5 वर्षाचा मुलगा आहे, आणि आता यानं हे सगळं केलंय, आता काय करावं म्हणे. मग देवाने आता याला आपण आहो दे ओळख येत नाही. मग ओळखू येण्याकरता देवानं काय केलं, आत्तरूप घालवलं. रूप घालवलं आणि बायरूप प्रकट केलं. आणि समोर देव त्याच्या उभे राहिल्यानंतर त्यांनी डोळे उघडले, पाहिलं देवाला. पाहिल्याबरोबर थाप टाकून त्यांनी पाहिलं देवाला.
कृष्ण महाराज थाप टाकून पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते म्हटलं आता काय करावं, तर देव आहे, आता देवाला काय करावं, का आपल्याला काय करायचं माहिती नाही महाराज. आईनं सांगितलं नव्हतं का तू देव भेटल्यानंतर काय करायचं म्हणून. शेवटी त्यांनी पाय धरले, पुन्हा वर व्हायचा, हात जोडायचा आणि गपची उभा राहायचा. त्याला बोलताच येईन हो, का बोलता येईना, वाच्या खुंटीत झाली. त्याच्याबद्दल बोलायचं, त्याच्याबद्दल बोलण्याकरता काहीतरी माहिती पाहिजे. हे आमचे विनायक बाबा आहे, हे पूर्वी आळंदीला गेले होते, पण माऊली त्यांना बरं नाही वाटलं, आले परत घरी. परत आता पंचायत समितीमध्ये सदस्य आज आहेत, बरोबर आहे की नाही. परत काय उपरती होणार नाही, परत काय आळंदीला जाणार नाही. चांगली गोष्ट आहे. तात्पर्य असं विनोद बागडा म्हणजे काय केलं, काय केलं देवानी, त्याला बोलायचं तर खरी पण माहिती नाही ना काही. देव आहे, देवाचं कसं बोलावं. देवा तुकाराम महाराज म्हटलं सुंदर ध्यान उभे विठेवरी समुद्रण दृष्टी विठेवरी समुद्रण सरोजम सांद्रनी रामबुधा एखादा कीर्तनातला श्लोक म्हणला असता, काहीतरी म्हणलं असतं. पण त्या पोराला काहीच ना हो, गप बसलं ते, नुसतं टूळ टोणाकडं पाहायचं. त्यावेळेला माणसाला काही येत नाही ना. कीर्तनामध्ये आम्ही पाहिले नवीन नवीन कीर्तनकार झालेले, नवीन कीर्तन उभं करायचं आणि ते नुसतं त्याला त्याचं पाठ केलेलं डोक्यात विसरलं का, मग नुसतं टूळ माझ्याकडं पाहतं. काय करा मग, काहीतरी विठ्ठल म्हण बाबा, मग दुसरं काय काहीतरी देवाचं नाव तरी येतं मुखामध्ये. तात्पर्य त्याला पोराला काही बोलता येईन, त्या ध्रुवाला काही बोलता येईन. शेवटी परिणाम असा झाला, भगवंतानी काय केलं म्हणजे याला काहीच येत नाही ना, याला काही माहिती नाही, कुठून काय बोललं ते. त्याला बोलण्याकरता त्याला माझं स्वरूप माहिती. तिथं वेद मुका झाला, मन पवन पांगुळले, रात्रीन मावळले रविशजी, वेद जाणून गेला पुढे मौनावाला, ते गुह्यत उजला प्राप्त करायचे. कसं काय, अरे वेद बोलू शकत नाही, श्रुती नेती नेती मंदी येगू गोविंदू रे, कितीतरी प्रमाण आहेत. वेदाशी ना कळे अशा प्रकारचा जो जे परमात्मा, तर ते 5 वर्षाचं पोरग काय बोललं नो, गप राहिलं पोरग, गप नुसतं तोंडाकडे पाहिजे. भगवंतानी काय केलं मग, भगवंताचा एक शंख आहे, त्याचं नाव आहे पांचजन्य ऋषिकेशम देवदत्तम धनंजय. अर्जुनाचा देवदत्त नावाचा शंख आहे, भगवंताचा पांचजन्य नावाचा शंख आहे. तो भगवंताने तो आपल्याजवळचा पांचजन्य शंख काढला, त्याच्या गालाला लावला. त्या शंखाची ताकद एवढी होती, त्या शंख भगवंताच्या हाताला लागलेला होता, भगवंताचा हात त्या शंखाला लागलेला होता. एवढी ताकद आली महाराज ज्ञानोबराय म्हणतात, तो वेदाची जी काही भाषा आहे ती भाषा बोलायला लागला आणि भगवंताचं वर्णन करायला लागला. आता त्याच्या अंधकरणामध्ये मला महत्वाचं हे सांगायचं आहे का, अंधकरणात भगवंत समोर दिसला पण बोलता काही येई, काय बोलता येणार, ज्ञानच नाही तर काही. पण नंतर कृपा केली मग बोलला तो भाग वेगळा. तो तर तुकाराम म्हणतात, मला सगळे सुख प्राप्त झाले, इतका मी आनंदी झालो, मला आता काही बोलता येईना. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. माझं चित्त समाधान झालं. परमार्थामध्ये तुम्हाला सांगू का, माणसाने परमार्थामध्ये कधीतरी शांत व्हावं. जो परमार्थामध्ये लवकर शांत होतो त्याला परमार्थाचा जास्त आनंद घ्यायला मिळतो. नाही तर मरेपर्यंत काही माणसं धावपळ करतात परमार्थामध्ये, ते परमार्थाही त्याला आनंद मिळत नाही, संसाराचाही आनंद मिळत नाही. अहो अजून चालता येत नाही तरी म्हणतो नाही नाही एवढं बारं बदलूनच येतो, कोक फिरूनच येतो, काय झालं पाहूनच येतो. अरे आता सोड ना बाबा, पोरं मोठं झाले करू दे त्यांना. आता जास्त नादी लागू, मी म्हणू का नाही, तुम्ही म्हणायचं नाही जास्त नादी लागू, जास्त नादी लागू, मग ऐकून द्याला अजून, जास्त नादी लागू, आपला आनंद घ्यावा महाराज. मुलं बाळ मोठे झाले भाग्यवान आपण, ज्याला मन बाळायचे तर भाग्यवानच आहे. बाबा हो करा तुमचा प्रपंच करा तुम्ही, आता आम्हाला मोकळं करा. आम्ही आता फक्त आम्हाला काय तुम्हाला कोरडे मोडे भाकर द्यायचे असेल द्या, काय नाही दिलं तर आम्ही बसून राहू, काही नाही आम्हाला काही घेणं नाही, शांत राहू, हेच जीवन आहे. आणि हा परमार्थाचा करा आनंद आहे महाराज. विठाल विठाल असा आनंद जीवनामध्ये घ्यायचा. आणि त्यावेळेला आनंद जीवनामध्ये यायला लागला का माणूस समाधानी होतो, बरं का, शांत होतो माणूस, माणसाची अपेक्षा संपते. एक वय असं येतं यावं माणसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये का तिथं कुठली अपेक्षा राहू, काय जे असेल तसं असेल, मला काही घेणं, देवा तुला असा देवावर भार घालून टाकावा. तुकाराम महाराजांचं इतकं गोड प्रमाण आहे कृष्ण महाराज. एक आपल्याला संसाराची काळजी करायची काही गरज नाही, देवा टाकायचं, ए देवा, ए देवा तुला पाय काय करायचं कर, आम्हाला नाही माहिती. ही ती त्या काळाची भाषा आहे, त्या संतांची अधिकारवाणीची भाषा आहे. जसे महाराज म्हणायचे ना आपले जुने लोक सांगतात, दोन्ही विद्यार्थी आमचे सांगतात, महाराज मंडळी सांगतात, महाराजाकडे एक पोर गेलं, कोणी म्हणे महाराज देवाचे कपडे फाटले,
आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे महाराज देव कुठं कामाला गेलं का आता कोणाची ताकद आहे असं म्हणायची आपण म्हणणार कोणी देव कुठं कामाला गेलं का म्हणू नका ही ताकद फक्त महात्म्याची महाराज तसं तुकाराम महाराज म्हणते देवा अरे आम्ही तुला देव बनवलं आम्ही तुला नाव रूपाला आणलं आम्ही तुला विटेवर उभं केलं तर आता तू आमच्याकडे पाहत नाही ना तुला ठीक आहे बघ मी सांग तुला वाटण ते कर आता तुझं कळेल ते करी ध्यानात रे प्रमाणले फार महत्वाचं आहे आता तुझं कळेल ते करी तारशी तरी तारी मारी जवळ अथवा दुरी घाली संसारी अथवा नको संसारात घाल जवळ कर नाही तर लांब कुठं टाकून दे काही करणे आम्हाला काही घेणे आता आम्हाला चित्ताचा परमार्थाचा जो आनंद आहे तो आमच्या चित्ताने उपभोगला आम्हाला तो मिळाला आता आमचं जीवन शांत झालं आता आम्हाला बाकीची कुठली गरज नाही आता आम्हाला शांत राहायचंय आता आम्हाला फक्त तुझं चिंतन करायचं दुसरं काहीच करायचं नाही विठोबा रखो माये तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत वाचा गप्प होत मला तिथे अशी परमार्थाची अवस्था आहे ती यावी तेच खरं जीवन आहे आता या जीवनामध्ये हे जीवन येण्याकरता आपल्याला परमार्थ करावा लागतो कुठेतरी समाधान झालं पाहिजे शांतता झाली पाहिजे असं जीवन ज्या आजीबाईंनी भोगलं आणि आपली मानवी देहाची यात्रा पूर्ण केली त्याला आता 1 वर्ष झाले आज त्या निमित्ताने आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आज त्यांच्या परिवारातील कुठे गेली चिठ्ठी पडली बाबा खिशात नाही ना एकाडा श्री गंगा भगीरथी इंद्रायणी बाई भाऊसाहेब पाटील गाडे या आजीचं आज श्राद्ध आहे आणि त्यांच्या परिवारातील त्यांचे आईसाहेबांचे चिरंजीव श्री भाऊसाहेब पाटील गाडे आणि दोन्ही भाऊसाहेबच नाव दिले पानं भाऊसाहेबच दिले दोन्ही पण दोन्ही भाऊसाहेब बाबासाहेब सूर्यबान आणि रामनाथ भाऊसाहेब नवनाथ रामनाथ आणि नवनाथ दोघेही बंधू आपल्या आईचं श्राद्ध आज तर्पणविधी पूर्ण करतात हे केलं पाहिजे आपण इथं केलं नाही तर आपले पूर्वज वर सुखरूप राहू शकत आणि मग त्यांची कृपा आपल्यावर होते मग तो संन्यासी असला तरी त्याची मला मध्ये एका महाराजांनी सांगितलं तुम्हाला पितृदोष आहे म्हणे पाहता अरे मला बाबा मी माझ्या कुळाचं पिंडदान केलं मातृकुळाचं केलं पितृकुळाचं केलं शेवटी माझंही पिंडदान करून टाकणं आता पितृदोष करायला ते म्हणजे त्यांनी काही अपेक्षा केली असेल तो आहे मग ते पुन्हा पितृदोष घालावा लागला मला तोपर्यंत तो त्रास झाला खूप झाला तात्पर्य असं काय आहे आपले जे पूर्वज असतात प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण तसं त्यांच्या इच्छेकरता भांडतो ना तसं हे कर्म करणं सुद्धा आपलं काम आहे म्हणून दोघे बंधू दोघी भगिनी या आजींचं आज पुण्यस्मरण साजरं करतायत आणि त्यानिमित्ताने
आज हे सगळं पुण्य नामचिंतनाचं अन्नदानाचं त्या कर्माचं सगळं पुण्य या ठिकाणी आईसाहेबाला समर्पित करूया आणि त्यांना जिथे कुठे असतील त्या स्वर्गामध्ये स्वर्गलोकामध्ये पितृलोकामध्ये असतील तिथे कुठे असतील त्यांना सुखानं भोगवताना त्या पायाजवळ जागा मिळावी यद्गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम ते भगवंताचं उत्तम धाम त्या धामाला त्या गेलेल्या आहेत त्यांना तिथं भगवंताच्या जवळ राहता यावं असं आपण पुण्य आज त्या परिवाराच्या माध्यमातून समर्पित करू. आज या ठिकाणी बाबा आमचे मामा आमचे आदरणीय केशव महाराज शिंदे गायनाचार्य हरिभाऊ महाराज गायनाचार्य अमोल महाराज कृष्णा महाराज आपलं सगळं टाळकरी मंडळ गावातलं आमचे सुनील आबा काका सगळे मंडळी दिनकर भाऊ सगळे गावातली मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली बस मंडळी. त्याचप्रमाणे माझ्यासमोर बसलेले आमचे काही ढोकरांदूर वशीचे काडे वशीची सगळी मंडळी त्याचप्रमाणे काही नारायणपूरकर मंडळी काही बाबुळगावकर मंडळी आमचे सूर्यपारांना मागं बसले अशा प्रकारे सगळी मंडळी आज आपण उपस्थित आहोत. त्यारा मुकर आमचे संदीप आदी मग या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना धन्यवाद देतो. आमचे बाबुळगावकर घोडेभाऊ हे या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो. या परिवाराला आलेला जो शोक आहे भगवान परमेश्वर त्यांना ती सावरण्याची ताकद द्यावी शक्ती द्यावी. पुन्हा आई साहेबाची कृपा या परिवारावर राहावी परिवार सुखी राहावा आनंदी राहावा अशी सतुर गंगागिरी महाराज चरणी प्रार्थना करतो. आणि हे मंदिर चाललेलं आहे गाडेवस्तीकर हे मंदिर चाललं आहे आता लवकर पूर्ण करावं लागेल ना बाबा लक्ष द्या काम चालू आहे ना बंद पडलं का मला सांगा. वर्गणी बाकी काही हा वर्गणी बाकी ज्यांची बाकी कापसावर देणार तुम्ही काय काळजी करू नका. आता कांदे विकलेत पण कांद्याचे पैसे जरा घरी अगोदरच सांगितलं होतं ना मला इतकं सोनं घेतलंच पाहिजे मला एक केलंच पाहिजे. मेवण्यानं काही नेले काही सासरवडे नेले काही इकडे तिकडे गेले का हो महाराज गेले इकडे तिकडं पण आता कापसावर बरोबर सगळे वर्गणी देणारे आपल्याला दिपावळीपर्यंत आपला वार्षिक सप्ताह आहे ना तोपर्यंत आपल्या मर्दुराची मूर्ती परमप्रतिष्ठा झाली पाहिजे आणि आपल्या देवाला आपण पुन्हा चांगल्या घरामध्ये स्थापन केलं मग आणखीन करू पाव होईन पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा डबल कापूस होईना हो डबल कापूस होईना चांगली गोष्ट काय वाईट काय येऊ द्या भरपूर होऊ द्या पिकले तर या खाणे किती पिकलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात पिकू द्या हजारो क्विंटल कापूस होऊ द्या हजारो क्विंटल धान्य होऊ द्या पिकल्यानंतर काहीच मग लोक लागाय देतात तुमच्याकडे थांबदा उदाहरणार्थ बाबा आपल्या जीवादा तुम्ही बाबा मी बाबा तुमच्या की आता 2 लाख रुपये आहे आता मी समजतो आता 2 लाख रुपये 2 लाखात मला 10 रुपये मला द्या काही अडचण नाही काही तुम्ही 10 नाही 10,000 देताल त्याबद्दल मला मनात शंकाही नाही आहे पण मला 10 रुपये लागतात तुमच्याकडून तुम्ही द्याल का नाही सांगा ना आता मोठ्यानं देऊ म्हणा द्याल नाही देऊ तात्पर्य असं आहे महाराज. याचा अर्थ काय का लय मोठं आपल्या घरात जर धान्याचे पोते असले एखादं पोतं मागितलं मंदिराला या मारुती मंदिराला एक पोतं धान्य करा काय वर्गणी काही पडलं दादा धान्य विकू धान्य विकून आपण काहीतरी इथलं काम करू काही अडचण नाही का आपल्याला द्यायला सांगा ना टोकनांदूरकर हा येतात सगळं वर्गणी चांगली म्हणून दोन तेवढं उभं झालं ते तात्पर्य असं आहे लवकर होणार आहे काही काळजी नाही आणि मारुतीरायाची कृपा तुमच्यावर होणारच आहे झालेलीच आहे त्याशिवाय एवढं झालंच नाही महाराज उभं म्हणून आनंद वाटतो. कळसाचं काम चालू आहे महाराज चालू आहे का मग काय ना की थोडंच राहिलंय आता काय नुसतं आता काय सारेवर याच्यावर होऊन जाईन ते त्याला काय लागत आहे हा 2 डोळे मोठे मोठे आहे तुमच्याकडे पाहायला काही काळजी नाही. आता आमच्या 2 गाड्या भरपूर फिरू राहिल्या 2 भारी भारी गाड्या फिरतायत त्याच्या माझी गाडी 3री आहे मला सांगा ना काही मलाही सांगायची जेव्हा मी करतो त्या मला तात्पर्य असं आहे आनंद आहे काही नाही बाकी आनंद वाटतो आहे सगळं सुंदर आहे खूप सुंदर सगळं कार्य महाराज मंडळीने चालू ठेवलं आहे आणि असंच पुढं चालू राहणार आहे म्हणून मला पुन्हा समाधान वाटलं. 2 वर्षापूर्वी आलो होतो मध्ये एकदा आलो होतो पाटलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आलो होतो पण त्यावेळेस आणखीन तब्येत खराब होती आज जरा बरं वाटते आज जरा अजून 2-4 घंटे बोलू शकतो आता काही काळजी नाही. तात्पर्य असं आहे आज बरं वाटतंय आणि जाता एक पुन्हा सर्वांचे धन्यवाद गायचे ते असे गेले 2 वर्ष माझे आजारामध्ये गेले 2 वर्ष होऊन गेले आता परंतु त्या आजारामध्ये डोकनांदूरकर आमचं गाडे पिंपळ आपलं गाडे वस्ती बाबुळगाव नारायणपूर संदीपवादी या लोकांनी खूप मदत केली बरं का आपल्या परिसरात सगळ्याच गावांनी ज्याने आपल्या परिणाम खूप त्यावेळेस जे किस्सा असेल ते पाठपाठ लोकांनी दिलं आणि 5-7 लाख रुपये त्या काळामध्ये आजाराला लागले. आता बरं वाटते हे बरं इथं बसण्याची एवढी कृपा आहे सगळी गुरुवारी महाराजांची कृपा आहे
त्यांच्या आशीर्वादानेच मी आज पुन्हा तुमच्या पुढे बसतो, तुमची थोडीफार सेवा करू शकतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांचं प्रेम, सर्वांनी केलेले उपकार, पण मला आयुष्यभर तुमची सेवा करण्यामध्येच घालू द्या. मला दुसरं काही करायचं नाही आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे धन्यवाद घालतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि भगवंतांनी आपल्याकडून अशीच सेवा करून घेत राहावी. मारुतीरायाचं मंदिर पुन्हा सुंदर अशा प्रकारचा परमार्थ आपल्या या गाड्या वस्तीचं चालू राहावा, अशी सद्गुरू गंगागिरी महाराज गुरुवारी ज्ञानगिरी महाराजांनी विनंती करतो. या शकोल परिवाराला ते दोघं बंधू नवनाथ भाऊ आणि रामनाथ भाऊ, रामनाथ आणि नवनाथ दोघं नावही सोपे आहेत. रामनाथ भाऊ आणि नवनाथ भाऊ दोघा बंधूंना त्यांच्या आजीच्या पुण्यस्मरणानिमित्त धन्यवाद देतो. हे सुंदर सगळं नियोजन केलं आहे. मंडप, स्पीकर आमचे तुषार भाऊ का किशोर तुषार भाऊ लाखकर, हां. आणि एक आमच्याबरोबर गाडीतच आम्ही आले, आमचा प्रचार केला, आम्ही गाडीत आणली त्यांना. आम्ही कसं आमच्या गोलेवाडीचे आहेत माझा कीर्तनकार, हां, उमेश भाऊ भुसारे किंवा घोलेवाडीकर आपल्यासमोर उभे 2 तासापासून. त्यांनी सगळी शूटिंग केली. सगळं माझं जे जे बोललो ते त्यांनी कॅच करून घेतले. आता यात काही चुकी आहे ना, लगेच महाराज मी असं का बोलले, हे लगेच होत्या मला फोन त्यांचा का हो. तात्पर्य असं आहे, खूप सुंदर त्यांनी सगळी शूटिंग केली. महाराजांच्या सांगण्यावरून ते आले. भजी मंडळ आपलंच आहे, भजी मंडळ आपले घरचे सगळे. आणि आपणच आपले ज्यावेळेला माणूस झाड लावतो त्या झाडाचा सावलीचा आनंद ज्यावेळेला त्या लावणाराला येतो ना, तो एक आनंद वेगळाच वाटतो मला. तोच आज प्रकार आहे. आपल्याच गाड्यावरची सगळी मंडळी आहे, टाळकरी मंडळी आज उभे राहिलेत. आज दुसरं कोणाची गरज नाही महाराज. अशामुळे तो एक आनंद आहे परमार्थाचा. आणि आनंद चित्तामध्ये साठून शांत जीवन जगावं, आपल्याला सुखी जीवन जगता यावं, अशी सद्गुरू गंगागिरी महाराज गुरुवारी नारायण महाराज त्यांनी विनंती करतो. आपल्या सर्व धन्यवाद देतो. महाराज मंडळाला धन्यवाद देतो. माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या ग्रामस्थांना, परिसरातील सर्व लोकांना धन्यवाद देतो. आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. बोलिले बोले बेटे बाबू क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही विचारे राधे कारणी आपला करा क्षमा अपराध महाराज. हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा क्षमा अपराध महाराज तुम्ही. सर्वांनी 2 मिनिटं खाली बसून घ्या. बाबा टाळकरी मंडळी खाली सर्वांनी बसून घ्या खाली. बोलायचं कोणला बोल बरोबर.